शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता हे छोटंसं पोरगं 5-6 पेंड्या उचलून नेण्याच्या तयारीत आहे. तर मित्रांनो, तुम्ही इकडं बघू शकता की आपली आता तूर उचलणं चालू आहे. आता काय तुम्ही जर म्हणत असाल की हे छोटे-छोटे पोरं, तर तसं काही नाही मित्रांनो. आपण सोंगणी केली तुरीची, पेंड्या बांधल्या मजुरांच्या थ्रू, काही आपण मदत केली. त्यानंतर असं आहे की जे आपले धनगर लोक असतात, त्यांना रान पाहिजे असते. त्यासाठी ते आपल्याला मदत म्हणून आपल्याला उचलून देत आहे. तुम्ही जर इथं बघितलं तर चांगले दाणे लाल लाल झालेले आहेत सगळ्या तुरीचे आणि उचलणी चालू आहे. आता तसं पाहिलं तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यालाही मजुरी वाचली पाहिजेत किंवा इतर गोष्टी झाल्या पाहिजेत, म्हणून आपणही थोडीशी मदत जर त्यांनी केली तर आपल्याही कामी येते. मित्रांनो, आता हे आपलं 1.5 एकराचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर 2 दाणे 2 दाणे 1 दाणे लागवड आपण केलेली आहे 1.25 फुटावर. आता याच्यामध्ये काय झालं आहे की अंतर आपलं जास्त होतं आणि आपली लेट लागवड होती. त्यामुळे पाहिजे तशी फुल उंच आपली तूर झाली नाही, पाहिजे तसं खोड झालं नाही. परंतु पारंपरिकपेक्षा चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं एकंदरीत पेंड्यांचं प्रमाण तुम्हाला तिकडे दिसतं आहे. आता काय झालं की खालनं त्याला आपण शेंडे खोडण्या 2-3 त्या केल्या होत्या, तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा झाला. आणि त्याच गोष्टीमुळे आपल्याला जे एकरी 3 आणि 4 क्विंटल उत्पादन होते, तर ते यावर्षी निश्चितच आपलं वाढेल. आता हा 1.5 एकराचा प्लॉट जरी असला तरी याच्यामध्ये काय आहे की थोडासा वाडा किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये झाडं वगैरे, मंदिर वगैरे ते जाऊन आपल्याला जर बघितलं तर 1च एकर तसं एक क्षेत्र येते, कारण इकडून एक पूर्ण ओढ आपली रिकामी होती. आता ह्याचं जर पूर्ण आपण आता गंज तयार झालेला आहे, पूर्ण वरती गंजी झालेली आहे. त्यानंतर आपण याची आता काढणी लवकरच करून घेणार आहोत. तसं जर बघितलं तर इन ॲव्हरेज आपल्याला इथं 7 क्विंटल एकरी असा लागेल, कारण पूर्ण क्षेत्र 1.5 एकराचं असलं तरी आपण जो काही एकंदरीत त्याचं स्पेस 12-12 फूट अंतर आणि पाहिजे तशी न झाल्यामुळे एकंदरीत आपल्याला तो जो ॲव्हरेज आहे तो त्या हिशोबानं पकडावं लागेल. आणि तसंच आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे खोड व्हायला पाहिजे ते यावर्षी आपलं झालं नव्हतं, कारण सतत पाऊस हा जो आपला 6 महिने यावर्षी आपल्याला पाऊस झाला. 2 नोव्हेंबरला आपला शेवटचा पाऊस झाला. परंतु आपण ज्या 2-3 शेंडे खोडण्या केल्या होत्या, तर त्याच्यामुळे आपल्याला बराचसा त्याचा फायदा झाला होता. म्हणजे खोड जरी छोटं राहिलं तरी पूर्ण असं गोल 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 छत्रीप्रमाणे आपलं हे झालं होतं. आणि त्याचाच परिणाम की एवढा मोठी गंजी आपली इथं बसलेली आहे आणि खूप जास्त शेंगांचं ते प्रमाण आहे. सुरुवातीपासून आपण सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, कसं काय एकंदरीत लागवड आणि तिथपासून कसं कसं आपण खर्च कमी करून आपल्याला जे बियाणं लागलं ते एकरी 1च किलो बियाणं लागलेलं आहे. आणि तिथपासून ते आतापर्यंत आपल्याला खूप कमी कमी म्हणजे फवारणीसाठी सुद्धा आपण खर्च कमी याच्यामध्ये केलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेल्या आहे. परंतु आता काढण्याची प्रोसेस आलेली आहे, म्हणून आपण हा शेवटचा याच्यामध्ये व्हिडिओ बनवत आहोत. तसं जर बघितलं तर निश्चितच आपल्याला याच्यामध्ये फायदा झालेला आहे, कारण आपलं जे उत्पादन आहे ते वाढलेलं आहे आणि आपल्याला याच्यापासून शिकायला भेटलं आहे की आपण तूर पिकामध्ये खर्च कमी करून कशा प्रकारे उत्पन्न घेऊ. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एका किलोला तुम्हाला 6 ते 7 क्विंटल एवढं उत्पादन होते एका किलोला. मग एकरी तुम्ही 4 आणि 5 किलो बियाणं वापरण्याचं काही एक कारण नाही आहे. 1 किलो तुम्ही बियाणं वापरा एकरी आणि एक एक दाणा. आता पुढच्या वेळेस आपण एक एक दाणाच लागवड करणार आहे. याच्यामध्ये 2-2 दाणे लागवड केल्यामुळे त्याच्यातही आपल्याला खोडाचा जो जसं खोड व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही. 1.25 फुटावर आपण एक दाणाच त्याच्यात लागवड करणार आहोत आणि याची जी लागवड आहे ती 17 जूनची लागवड आहे. आपल्याला यावर्षी 1 जून किंवा मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये लागवड करायची. आणि हे जे अंतर आहे हे आपण ठेवलं तर 12 ठेवू किंवा मग कमी करू 8 फूट, कारण 12 फूट ठेवलं लवकर जर लागवड असली तर मग ते झाड व्यवस्थित बनायला त्याला वेळ भेटतो आणि एकंदरीत मग ते झाड बनल्यानंतर पूर्ण 12 फूट अंतरसुद्धा झाकलेल्या तुरीचा आपण व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. आणि तसंच सेम आपल्याला होईल आपण अशी आशा करतो.
तरी आपल्याला इथं चांगलं उत्पादन होईल. आणि निश्चितच आपल्याला ते उत्पादन झालं, कारण हा व्हिडिओ आपण नंतर बनवलेला आहे. पूर्ण आता काढणी, मळणी याच्यामध्ये आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो, एकंदरीत आपलं हे 1.5 एकराचं उत्पन्न एकरी 7 क्विंटल आपल्याला असं झालेलं आहे. तेही वर्ष नसून किंवा इतर गोष्ट नसून पुढच्या वर्षी 10+ आपल्याला याच्यामध्ये घ्यायचंच आहे. आणि तुम्ही बघू शकता तूर एकदम क्वालिटीबाज तूर इथं निघलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.